तुकाराम कातेजी आलेले आहेत आणि त्यांचे लोक जे आहेत त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी माझ्याबरोबर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर काय सांगाल, आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेले आहात? आज माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आज चेंबूरमध्ये आणि अनुशक्तीनगरमध्ये मोठा चांगला माहोल आहे। अतिशय कुणावरती अन्याय होऊ नये अशा तिकीट वाटप झालेलं आहे आणि सर्व खुश आहेत। आज तुम्ही बघितलं असेल चेंबूर येताना आमच्याबरोबर ज्या लाडक्या बहिणी, आणखीन सर्व बांधव, आमचे पुरुष मंडळी हे मोठ्या संख्येने होते आणि महानगरपालिकेची महायुतीने जिंकायचं आहे ह्या हिशोबाने आम्ही निघालेलो आहे। कुठेच जबरदस्ती करायचं नाही किंवा काय नाही, व्यवस्थित आम्हाला चांगला निकाल मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो। हा निवडणूक किती महत्त्वाची आहे शिवसेना आणि महायुतीसाठी? आज शिवसेनेसाठी खूप महत्त्वाची इथे निवडणूक आहे, कारण का आमचे शिंदे साहेबांनी उभाटा सोडल्यानंतर ही पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ते महायुती म्हणून लढत आहेत आणि म्हणूनच शिंदे साहेबांनी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे की मुंबईमध्ये महायुतीचा महापौर हा बसला पाहिजे असं शिंदे साहेबांची इच्छा आहे आणि त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे शिंदे साहेबांच्या कार्यासाठी। कारण शिंदे साहेबांनी जे कार्य केलं आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तोच आम्हाला भेटणार आहे आणि लाडक्या बहिणी आम्हाला विजय करून देणार आहे। 5 वर्षानंतर हे निवडणूक होतो आहे आणि लोकांमध्ये कुठे ना कुठे संभ्रांती आहे, काम कुठे झालेलं आहे, नाही झालेलं आहे, गटर मीटर, व्हाईट लटर, हे सगळे प्रश्न आहे, त्याच्यावर आपण कशा काम करतो? आज माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वांमुळे खड्डामुक्त मुंबई आम्ही करतो आहे, म्हणून कामं जोरात चालू आहेत। कामं जिथे चालू होतात तिथे काय ना काहीतरी होत असतं, परंतु ह्या वर्षात मुंबई पूर्ण खड्डामुक्त होईल। तुम्ही अख्ख्या मुंबईमध्ये पाहताय की पूर्ण सिमेंट काँक्रीटचे रस्ते, आजही हा रस्तासुद्धा सिमेंट काँक्रीटचा आहे। हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे। ह्या इथे आमची जी कलेक्टर कॉलनी आहे तिथे एकही रस्ता डांबरचा राहणार नाही, सर्व रस्ते जे आहेत ते सिमेंट काँक्रीटचे आम्ही करतो आहे आणि यांचा संकल्प माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास म्हणून त्यांनी हा केलेला आहे आणि ह्या पावसाळ्यात आपल्याला कुठेही खड्डा दिसणार नाही एवढंच। आणि हे होते आमदार तुकाराम कातेजी। त्यांनी सांगितलं जशाप्रमाणे की विकासाच्या मुद्द्यावर आपण जाऊ आणि लोकांमध्ये महिला प्रधान आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचे जे महापौर बसणार आहे, जर बघितलं तर आपसमध्ये कुठे ना कुठेतरी कोणाला तिकीट मिळालं नाही, मोठी नाराजी पसरलेली आहे। त्याच्याबद्दल आपण कसं समाधान करणार लोकांना? नाराजी काय, तसं आज नवीनच आहेत सर्व, तरी ठीक आहे, नको। आणि वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तिथे लोक जे आहेत फॉर्म दाखल करण्यासाठी येत आहे। किंवा सफिक्सा आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई।